छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। वैजापूर तालुक्यातील शेवराईमध्ये ही घटना घडली आहे। शेतामध्ये काम करत असताना अचानक मुसळधार पाऊस आला। पावसापासून बचाव करण्यासाठी चौघही प्लास्टिक डोक्यावरती घेऊन बसले। तेवढ्यात वीज कोसळली आणि जे व्हायला नको होतं तेच घडलं। या घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर 3 जखमी झाले। तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मराठवाड्यात 14 दिवसात वीज पडून 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय। संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मिळालेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील शिवराई शिवारात वीज पडून एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। भागवत काशीनाथ डिके वय 32 वर्ष या व्यक्तीचा अंगावर वीज पडून मृत्यू झालाय। तर सचिन सोनवणे, वनिता सोनवणे आणि नीता सोनवणे हे 3 जण अंगावर वीज पडल्यामुळे गंभीर जखमी झालेले आहेत। या घटनेबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोनवणे कुटुंबीय हे शिवराई शिवारात गट क्रमांक 22 मध्ये पेरणी करत होते। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला। पावसापासून संरक्षण करण्यासाठी चौघही प्लास्टिकची ताडपत्री डोक्यावर घेऊन मोकळ्या जागेत बसले होते। त्यावेळी अचानक त्यांच्यावरती वीज कोसळली। या घटनेत 4 गंभीर जखमी झालेले आहेत। जखमी झालेल्या 4घांना तातडीनं वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र भागवत डिके यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं तर 3घांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना वैजापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय। सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे।